अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की 1 ऑगस्ट 2024ला सर्वोच्च न्यायालयाने 1975 पासून आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भात पंजाब राज्याने जी याचिका दाखल केलेली होती त्या संदर्भात एक निर्णय दिला की बुवा राज्यांना उपवर्गीकरणाचे अधिकार काही अटींवरती काही निकषांवरती देण्यात आलेले आहेत। त्या अनुषंगाने ह्या सूचना मार्गदर्शक सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या, परंतु राज्य शासनाने कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता म्हणजे बघा 1 ऑगस्ट 2024ला सर्वोच्च न्यायालय निर्णय देते आणि 16 ऑक्टोबर 2024ला या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा निर्णय देतात, एक कमिटी घोषित करतात। कमिटी कशी? एक सदस्यीय कमिटी। बघा 75 वर्ष जे 59 जाती आणि त्यातील उपजाती म्हणजे एकूण 151 जाती यांचा 75 वर्षातील सामाजिक शैक्षणिक सर्व इतिवृत्तांत हा फक्त 17 महिन्यामध्ये या कमिटीने मांडला। आमची मागणी आहे की बुवा कुठले निकष या संस्थेने वापरले, या समितीने कुठले निकष घेतले, संदर्भ तपासले, या 59 जातींच्या प्रतिनिधीशी चर्चा केली का? जो अहवाल यांनी खुला केला तो जनतेसाठी खुला केला का? मग त्यावरती हरकती आणि मार्गदर्शक सूचना कशा मागवल्या? त्या संदर्भातच आजचा हा मोर्चा, विराट मोर्चा इथं अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समितीच्या माध्यमातून काढण्यात आलेला होता आणि त्याच्या रास्त मागण्या आपण शासनाला दिलेल्या आहेत। महत्त्वाचा मुद्दा आहे की शासन निर्णय नाही, शासनाने सुनिश्चित केलेला आहे की उपवर्गीकरण करायचंच आहे। कारण याच्या अगोदर बघा हा काही उपवर्गीकरणाचा विषय नाही आहे सर, हा विषय आहे हिंदू राष्ट्राचा। हिंदू राष्ट्रावरून येतो तो समान नागरिक कायद्यावर, आणि समान नागरिक कायदा जर लागू करायचा असेल तर तुम्हाला आरक्षणाला टच करावं लागेल आणि आरक्षणाला टच तुम्ही डायरेक्ट करू शकत नाही, म्हणून जातींमध्ये विभागणी करा, आरक्षण आपोआप संपेल। हा त्यामागचा मूळ उद्देश शासनाचा।